बुलेटिनची सुरुवातच एका मोठ्या बातमीने आपण करूया। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। पुण्यातली ही कथित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाची बातमी। या बातमीत मोठी अपडेट आहे। मुंढवा व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे। खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नसल्याचं समोर आलेलं आहे। या घडीची मोठी बातमी आहे। पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे। या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव नाही असं समोर आलंय। म्हणजे खारगे समितीने जो अहवाल दिलाय या प्रकरणाची चौकशी करून त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही असं समोर आलंय। म्हणजेच पार्थ पवार यांना क्लीन चिट खारगे समितीच्या अहवालात दिली गेली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रणाली, काय अधिक सांगाल या खारगे समितीच्या अहवालासंदर्भात? सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार खरगे समितीची जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये थेट पार्थ पवार यांचं नाव कुठेही नाही, तर शीतल तेजवानी आणि त्यांचा सहकारी असं दोघांवर आरोप निश्चिती करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। सोबतच असं सुद्धा कळत आहे की 21 कोटी रुपये शीतल तेजवानी आणि त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीकडून वसूल केले जावे अशी शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे। मुख्य म्हणजे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला होता। त्या दृष्टीने चौकशी समिती नेमण्यात आली होती। त्या चौकशी समितीला 1 महिन्याचं एक्सटेन्शन सुद्धा देण्यात आलेलं होतं आणि आता ती एक्सटेन्शन संपलेलं आहे आणि त्यामुळे आता 100 पानाचा एक अहवाल आहे जो तयार करण्यात आलेला आहे आणि त्या अहवालामध्ये थेट पार्थ पवार यांच्यावर कुठलाही ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला नाही। म्हणजे अप्रत्यक्षरित्या पार्थ पवार यांना या प्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यात आली आहे असं म्हणायला हरकत नाही। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।